हॅलो स्टुडंट्स, आज आपण सब्जेक्ट बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मधील इलिस्ट्रेशन नंबर 6 पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण इलिस्ट्रेशन नंबर 6 मध्ये काय गिवन इन्फॉर्मेशन आहे. The following data have been extracted for the books of Messrs. Sunshine Industry Solapur for the calendar year 2019. हे आपल्याला क्वेश्चन सांगितलेला आहे इन द बुक्स ऑफ सनशाईन इंडस्ट्री सोलापूर. मग मी इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ सनशाईन इंडस्ट्री सोलापूर. त्याच्यामध्ये पहिले इन द बुक्स ऑफ लिहायचं आहे, ते आपल्याला इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. परत दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल. प्रोसेस मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल. प्रोसेस मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, ऍड परचेजेस, ऍड परचेज एक्सपेन्सेस, लेस स्क्रॅप व्हॅल्यू, लेस क्लोजिंग स्टॉक, असं मिळून त्याला आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम म्हणतो, तर किंवा त्याला डायरेक्ट मटेरियल म्हणतात. तर मग हे कशाच्या अंडर येईल? डायरेक्ट मटेरियलच्या. ह्याच्यासमोर तुम्ही लिहून ठेवायचं आहे डायरेक्ट मटेरियल. त्याच्यानंतर वेजेस दिलेले आहेत, डायरेक्ट लिहिलेलंच आहे. वेजेस येतं डायरेक्ट लेबरमध्ये. त्याच्यानंतर रेंट अँड टॅक्सेस दिलेला आहे. फॅक्टरी दिले 10/11. तर फॅक्टरीला काय करायचं आहे? जी अमाऊंट दिलेली आहे त्याला 10/11 नी मल्टिप्लाय करायचं आहे. जी अमाऊंट येईल ती फॅक्टरीला पण येणार आहे आणि ऑफिसला पण येणार आहे. ह्याचं पोस्टिंग फॅक्टरीला पण होणार आहे आणि ऑफिसला पण होणार आहे. मी सॉल्व्ह करताना तुम्हाला समजून देते. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी ऑन परचेजेस ऑफ रॉ मटेरियल. परचेजेस ओपनिंग स्टॉकमध्ये परचेजेस ऍड करायचे आहेत डायरेक्ट मटेरियलमध्ये. त्याच्यानंतर सांगितलं इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल प्राइम कॉस्टला येतं, तर इनडायरेक्ट मटेरियल फॅक्टरी कॉस्टला येतं, फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येतं ते. सेल्स प्रमोशन चार्जेस सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून हे सेल्समध्ये येईल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर सांगितलं परचेज ऑफ रॉ मटेरियल. परचेज ऑफ रॉ मटेरियल कशामध्ये येईल? तर इथं जे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये हे परचेज ऑफ रॉ मटेरियल ऍड होईल. फ्राईट ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल ते पण ऍड होईल. हे एक्सपेन्सेस आहेत, परचेज एक्सपेन्सेस. आणि हे परचेज ऑफ रॉ मटेरियल काय आहे? परचेजेस आहेत. कच्चा माल आपण खरेदी केला तो डायरेक्ट मटेरियलमध्ये ऍड होईल. इथं डीएम मीन्स डायरेक्ट मटेरियलमध्ये ते ऍड होईल म्हणून मी प्लस लिहिलेला आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे फायनान्शियल नेचरचे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे फायनान्सशी रिलेटेड आहे म्हणून ह्याचं पोस्टिंग होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीला येईल कारण फॅक्टरीमध्ये मशिनरी असते. ऑफिस इक्विपमेंट्स ऑफिसला येईल कारण ऑफिस हा वर्ड आलेला आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे, डायरेक्ट मटेरियलमधून ते लेस होईल. त्याच्यानंतर सांगितलं वेजेस इनडायरेक्ट वेजेस आहेत. इथं डायरेक्ट वेजेस होतं वर, आता इथं आहे इनडायरेक्ट वेजेस. तर इथं डायरेक्ट वेजेस होतं. डायरेक्ट वेजेस डायरेक्ट लेबरला येतं आणि इनडायरेक्ट वेजेस आहेत. कुठे गेलं? इनडायरेक्ट वेजेस फॅक्टरीला येतं. कॉस्ट ऑफ डिझाईन अँड ड्रॉइंग डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येईल. सॅलरीज ऑफिस स्टाफची सॅलरी आहे, ऑफिसला येईल. ट्रॅव्हलिंग सेल्समन आहे ते सेल्समनला येईल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येईल. प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर येईल. त्याच्यानंतर आहे डिफेक्टिव्ह मटेरियल्स रिटर्न म्हणजे काय आहे? ते रिटर्न परचेज रिटर्न आहेत. प्रोसेस मटेरियल लिहिलेलं आहे म्हणजे जे डिफेक्टिव्ह आहे किंवा जो खराब माल असेल तो काय केलेला आहे? रिटर्न केला. तर हे प्रोसेस रिटर्न आहेत, परचेज रिटर्न आहेत म्हणून डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न म्हणजे प्रोसेस मटेरियल रिटर्न केलेलं आहे. परचेज रिटर्न आहेत, ते लेस करायचे असतात आपल्याला डायरेक्ट मटेरियलमधून. त्याच्यानंतर लिहिलंय अदर वर्क्स ऑन कॉस्ट. अदर वर्कर जिथं असतात ते वर्करची जी कॉस्ट आहे ती कुठे येते? फॅक्टरीला येते कारण फॅक्टरीमध्ये वर्कर असतात. ऑफिस ओव्हरहेड ऑफिसला येईल. मॅनेजर्स रेम्युनेशन वर्कर्स आलं की फॅक्टरीला, ऑफिस आलं की ऑफिसला. प्रोडक्टिव्ह वेजेस ड्यू बट नॉट पेड. प्रोडक्टिव्ह वेजेस पेएबल आहे बट ड्यू नॉट पेड म्हणजे काय आहे? ड्यू बट नॉट पेड याचा अर्थ आहे आउटस्टँडिंग वेजेस आहेत आणि प्रोडक्शनशी रिलेटिव्ह आहे म्हणून हे डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल. म्हणजे हे आउटस्टँडिंग वेजेस आहे, डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल. इनरिकव्हरेबल डेटर्स म्हणजे बॅड डेट्स आहेत, हे सेलच्या अंडर येईल. सेल्स सगळ्यात खाली येतं, सगळ्यात शेवटी सेल्स आपण पुट करतो.
डेप्ट कलेक्शन चार्जेस म्हणजे डेटर्स कडून पैसे मिळवण्यासाठी आलेले एक्सपेन्सेस आहेत. कलेक्शन चार्जेस आहे. डेप्ट मीन्स डेटर्स कडून आपण जे उधारीवर माल विकलेला असतो त्यांच्याकडून पैसे कलेक्ट करण्यासाठी आलेला खर्च आहे. तो सेलशी रिलेटेड आहे, कारण आपण गुड्स सोल्ड केलेला असतो ऑन क्रेडिट डेटर्सला आणि त्यांच्याकडून ती उधारी आपण वसूल करण्यासाठी आलेला खर्च त्याला म्हटलेला आहे डेप्ट कलेक्शन चार्जेस, म्हणून हे सेलशी रिलेटेड आहे. ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स. ॲडव्हान्स पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स, आपण इन्कम टॅक्सवाल्यांना ॲडव्हान्समध्येच पेमेंट केलेलं आहे. तर हे फायनान्स नेचरचं आहे म्हणून ह्याचं पोस्टिंग होणार नाही, म्हणून ह्याला क्रॉसचं साईन मी केलेलं आहे. सेलिंग ऑन कॉस्ट सेल्सशी रिलेटेड आहे. सेलिंगसाठी आलेला खर्च आहे. सेलिंग ऑन कॉस्ट सेल्सशी रिलेटेड आहे, मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर त्याचं पोस्टिंग होईल. प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शोईंग प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर 2019. आपल्याला प्रॉफिट अर्न करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला ते शोधायचं आहे. तर चला तर मग आता आपण काय करायचं आहे. पहिलं येतं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा प्रोसेस मटेरियल. इथं प्रोसेस दिले, प्रोसेस घ्या. त्याच्यामध्ये ऍड होईल परचेज ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये ऍड होईल परचेज एक्सपेन्सेस, फ्राईट ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल. अजून कुठं आहे बघा, इथं एक आहे लेस होईल क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल, लेस होईल. अजून एक आहे बघा इथं डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न म्हणजे परचेज रिटर्न आहे ते लेस होतील. हे दोन गोष्टी लेस होतील, ह्या दोन ऍड होतील ओपनिंग स्टॉकमध्ये. म्हणजे मग आपलं स्टॉक ऑफ कन्झ्युम्ड येईल किंवा त्याला आपण प्राईम कॉस्टच्या अंडर येतं डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियलमध्ये आपल्याला हे शो करायचं आहे. काय करायचं आहे बघा, ओपनिंग स्टॉक, ऍड परचेज एक्सपेन्सेस, लेस क्लोजिंग स्टॉक, लेस परचेज रिटर्न किंवा स्क्रॅप नाही आहे आज, त्यामुळं स्क्रॅप पण लेस होतं, परचेज रिटर्न पण लेस होतात, क्लोजिंग स्टॉक पण लेस होतो. मग ऍड काय होतं बघा, ओपनिंग स्टॉक, ऍड परचेज एक्सपेन्सेस, खरेदीचा खर्च, परचेज करताना जो आलेला एक्सपेन्सेस असतात ते आपण ऍड करतो. चला तर मग इथं आपण लिहून ठेवलेलं आहे, ह्याच्यावरून आपल्याला कॉस्ट शीट प्रिपेअर करायची आहे. करूया. बोर्डवर मी लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ सनशाईन इंडस्ट्रीज सोलापूर कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 31st. इथं 31 मार्च लिहिलेलं नाही, कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलंय ड्युरिंग द इयर 2019, म्हणून मी एवढंच लिहिलंय कॉस्ट शीट फॉर द इयर एंडेड 2019. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. तर आता आपल्याला शो करायचं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल अमाऊंट आहे 25,000. इनर मध्ये लिहा 25,000. त्याच्यामध्ये ऍड होतात परचेजेस. कुठले परचेज, तर रॉ मटेरियल परचेज केलेचे, परचेज ऑफ रॉ मटेरियल, ऍड परचेज ऑफ रॉ मटेरियल. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते नीट रीड करायचं आहे. इथं सांगितलेलं आहे परचेज ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, फ्राईट दिलेलं आहे, परचेज ऑफ रॉ मटेरियल तेच नाव टाकायचं आहे आपण इथं, आणि त्याच्यामध्ये फ्राईट एक्सपेन्सेस हे ऍड करायचे आहेत आणि मग लेस करायचं आहे. तर मी इथं घेते आतमध्ये 25,000, बाहेर नाही घेत कारण लेस पण करायचंय ना, म्हणून. परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट आहे 85,000. त्याच्यामध्ये ऍड होणार आहे ते एक्सपेन्सेस फ्राईट म्हणजे विमान वाहतुकीचा खर्च आहे, वाहतुकीचे चार्जेस आहेत. फ्राईट ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल. अमाऊंट आहे 5,000. याची टोटल करूया आपण. एवढेच एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला लेस काय करायचं असतं ते आपण ह्याच्यातून लेस करू. 1,15,000 त्याची टोटल आली. त्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे. बघा लेस काय करतो आपण, तर क्लोजिंग स्टॉक लेस करतो, स्क्रॅप लेस करतो आणि रिपर्चेज रिटर्न लेस करतो. तर आज स्क्रॅप दिलेलं नाहीये म्हणून आपण स्क्रॅप व्हॅल्यू घेणार नाही. तर मग काय घेणार आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल.
क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रोसेस मटेरियल. प्रोसेस मटेरियल अमाऊंट आहे 35,000. त्यामुळे ही पण मी इथं लिहून ठेवते 1,15,000 म्हणजे आपल्याला लेस करायला इझी जाईल. 35,000 लेस करायचं आहे. त्याच्यानंतर लेस आहे, अजून एक अमाऊंट आहे लेस डिफेक्टिव्ह मटेरियल. डिफेक्टिव्ह मटेरियल रिटर्न, त्यालाच म्हणलेलं आहे प्रोसेस मटेरियल. अमाऊंट आहे त्याची 5,000. किती आहे? 5,000. त्याची टोटल येईल 35 आणि 5 40, 40,000. लेस करून आपण इथं खाली घेऊया आणि बाहेर नाही टाकली तरी चालेल, बाहेर टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. ह्याच्यातून हे लेस केलं की ते अमाऊंट बघा 75,000. 75,000. त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. $75,000. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आलेला आहे 75,000. त्याला आपण ए म्हणूया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड होतं परचेज फॅक्टरी ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड नाही, सॉरी, डायरेक्ट लेबर आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मटेरियल आणि त्याला नाव देतो आपण प्राइम कॉस्ट. मग ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे डायरेक्ट लेबर. ऍड डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर म्हणजे काय येतं तर वेजेस येतं, वेजेस पेएबल येतं. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट जे आपण सॅलरी देतो वर्कर्सना वगैरे ते येतं. फॅक्टर डायरेक्ट लेबरशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये वेजेस आणि दुसरं आहे वेजेसची अमाऊंट आहे 70,000. त्याच्यामध्ये दुसरं आहे प्रोडक्टिव्ह वेजेस ड्यू बट नॉट पेड. वेजेस ड्यू बट नॉट पेड. म्हणजे पेएबल आहे, वेजेस पेएबल आहेत. आउटस्टँडिंग वेजेस म्हणलं तरी चालेल तुम्ही. त्याला 5,000 आहे, पुट करा इथं. अजून काय आहे का बघा, तर मला वाटते 2च एक्सपेन्सेस डायरेक्ट लेबरशी रिलेटेड आहे. याची टोटल आहे 75,000 इथं लिहा. त्याच्यानंतर बघा ह्याची तुम्ही टोटल करू शकता खाली 1,50,000. त्याची टोटल झाली 1,50,000. ह्या साईडला पण तेवढंच 1,50,000. ह्याला नाव काय द्यायचं नाही. त्याच्या खाली ऍड होतं, त्याच्या खाली ऍड लिहिणार आहात तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. तुम्ही ह्याच्या अगोदरची समरी लिस्ट बघू शकता. समरी लिस्ट मध्ये मी सगळ्याची तुम्हाला लिस्ट तयार करून दिलेली आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतं कॉस्ट ऑफ डिझाईन अँड ड्रॉइंग. कॉस्ट ऑफ डिझाईन अँड ड्रॉइंग. अमाऊंट आहे 12,000. अमाऊंट आहे 12,000. त्याच्यामध्ये ऍड होतं प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस.
अमाऊंट आहे त्याची प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस 3000. ह्या सगळ्याची टोटल किती येते बघा, इथे 50,005 1,65,000. ह्याची टोटल इथे 15,000. 12,000 प्लस 3,000, 12,000 प्लस 3,000 15,000, 1,50,000 प्लस 15,000 1,65,000. त्याला म्हणायचं आहे प्राइम कॉस्ट. ह्याला म्हणायचं आहे बी प्राइम कॉस्ट. आपल्याला प्राइम कॉस्ट मिळाली. आता आपल्याला शोधायचे आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये फॅक्टरी कॉस्ट शोधायची आहे. तर त्याच्यामध्ये ऍड होईल, ह्याच्यामध्ये ऍड होईल इथं फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स फॅक्टरीशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस शो करायचे आहेत. फॅक्टरी ओव्हरहेडला रेंट अँड टॅक्सेस. पहिला आहे रेंट अँड टॅक्सेस. आता इथे तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे बघा, टोटल दिलेलं आहे 5,500 रुपीज. त्याला आपल्याला डिवाइड करायचे आहेत. क्वेश्चन मध्ये नीट बघा काय सांगितलेलं आहे. फॅक्टरी बघा इथं सांगितलेलं आहे, कुठे गेलं, एकच मिनिट, इथं आहे बघा रेंट अँड टॅक्सेस. त्याच्यामध्ये सांगितलंय फॅक्टरी 10/11 आणि ऑफिस 1/12. 11 सॉरी 10/11 आणि 1/11. तर फॅक्टरीला बघा इथं कसं काढायचं आहे. आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 5,500 इंटू 10/11 किती येते बघा. 11 5 जा 11 1 जा 11 11 5 जा 55 500 इंटू 10 5,000 रुपीज फॅक्टरीला. फॅक्टरी ओव्हरहेड्स येणार आहेत 5,000. परत एकदा दाखवते बघा, असं आहे 5,500 इंटू 10/11. 11 1 जा 11 11 5 जा 55. हे 2 झिरो इथं येतील. 5 इंटू 1 5 1230 5,000 इथं आले फॅक्टरीला. आणि ऑफिसला येणार आहेत 1/10 1/11 ऑफिसला येणार आहेत. तर पुढचा एक्सपेन्सेस काय आहे बघा, इनडायरेक्ट मटेरियल. एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 500 रुपीज. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे 1,500. क्वेश्चन मधून बघून आपल्याला पुट करायचं आहे. त्याच्यानंतर वेजेस इनडायरेक्ट. वेजेस इनडायरेक्ट 10,000. त्याच्यानंतर अदर वर्क कॉस्ट. वर्क्स ऑन कॉस्ट अमाऊंट आहे 5,700. त्याच्यानंतर आहे वर्क्स मॅनेजर्स रेम्युनेशन. वर्क्स मॅनेजर रेम्युनेशन.
म्हणजे वर्क्स मॅनेजरची सॅलरी आहे. रेम्युनरेशन अमाऊंट किती आहे बघा, 2300 झाले. एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेडचे एक्सपेन्सेस इथं संपलेले आहेत, त्याची टोटल करा आणि आउटरला टाका. आउटर कॉलम मध्ये त्याची टोटल किती येते बघा, 20 10 20 7 8 8 आणि 5 13 14 15 25,000. ह्याच्यामध्ये हे ऍड करा. 1 2 3 1,90,000. ह्याची पण टोटल तेवढीच येणार आहे, 1,90,000. समजतंय का बघा, टोटल करायची आहे आपल्याला सगळ्याची. 1,90,000 ला नाव द्यायचं आहे वर्क कॉस्ट. त्याला म्हणायचं आहे बी, इथं ए झालं, बी झालं, सी वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेड्स. ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपल्याला ऍड ऑफिस ओव्हरहेड्स. मीन्स हॉबीचे एक्सपेन्सेस आपल्याला ऍड करायचे आहेत. क्वेश्चन मध्ये आपल्याला रेंट अँड टॅक्सेस दिलेलं होतं आणि ऑफिस साठी 1/11 दिलेलं आहे. तर ऑफिस रेंट अँड टॅक्सेस पहिला आहे. रेंट अँड टॅक्सेस अमाऊंट होती 5,500 इंटू 1/11 इज इक्वल टू बघा 11 5 500 येते. तुम्ही करून बघा, 500 येते. हे बॉक्स मध्ये ठेवा. अमाऊंट आली 500 रुपीज. सॉरी 500 रुपीज. त्याच्यानंतर आहे डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट. ऑफिस इक्विपमेंट 1,000 रुपीज इथं पुट केलं. त्याच्यानंतर आहे सॅलरीज ऑफिस स्टाफ सॅलरीज ऑफिस स्टाफ 4,900. Office overheads 2,500 आहे. 4,900. ऑफिस मैनेजर्स रेम्युनरेशन ऑफिस मॅनेजमेंट रेम्युनरेशन दिलेलं आहे 6,100. याची टोटल करायची आहे. एक्सपेन्सेस ऑफिसचे संपलेले आहेत. टोटल करा किती येते बघा. 5 आणि 5 10 20 20 0 कॅरी झाले 2 6 4 10 2 12 2 14 15 15,000 येते. ह्याच्यामध्ये ऍड करा 5 9 + 1 10 कॅरी झाला 1 2,05,000 2,05,000.
त्याला नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याला नाव द्यायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. विजिबल आहे का बघा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याला आपण म्हणलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ह्याच्यामध्ये बघा आता क्वेश्चन जवळजवळ संपत आलेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला सेल्स दिलेले असतात, तर थोडंसं राहिले सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ते आपल्याला ह्याच्या खाली फुट करायचे आहेत. जागा पुरणार नाही, मी त्या साईडला फुट शो करते. थोडंसं बघा, हे जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे त्याच्यामध्येच आपल्याला ऍड करत जायचं आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 2,05,000. $2,05,000 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं. डी होतं ते. आपण कंटिन्यू करतोय, बोर्ड संपलेला आहे खाली म्हणून मी नेक्स्ट पेजवर करते. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या ऍड नंतर काय येतं, ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ह्याच्या अंडर मध्ये पहिलं सेल्स रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस शो करायचे आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर. तर त्याच्यामध्ये बघा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये सांगितलेलं आहे सेल्स प्रमोशन चार्जेस. पहिलं आहे सेल्स प्रमोशन चार्जेस. सेल्स प्रमोशन चार्जेसची अमाऊंट आहे 2,000. त्याच्यानंतर सेकंड एक्सपेन्सेस आहेत सेल्स प्रमोशन चार्जेस. नंतर आहे सॅलरी ट्रॅव्हलिंग सेल्समन. सेल्समन सॅलरी आहे 2,000. त्याच्यानंतर थर्ड एक्सपेन्सेस आहेत इरिकव्हरेबल डेट्स म्हणजे बॅड डेट्स आहेत. इरिकव्हरेबल डेट्स म्हणजेच मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहिते याला बॅड डेट्स. हे काय आहे, बॅड डेट्स आहेत. सेल्स रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, ते लॉस आहे आपला. बॅड डेट्स आहेत 1,000 रुपीज. 1,000 रुपीज. त्याच्यानंतर आहे डेट कलेक्शन चार्जेस. डेट कलेक्शन चार्जेस अमाउंट आहे 1,100. 1,100. सेलिंग ऑन कॉस्ट अमाउंट आहे 3,900. त्याच्या टोटलला नाव द्यायचं आहे टोटल कॉस्ट. आपण टोटल करूया याची किती येते बघा. 9 + 1 10, 10 चा 0 कॅरी झाला 1, 3 + 1 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10,000 रुपीज.
10,000 ह्याच्यात ऍड केले तर 2,15,000 येतं. 2,15,000 त्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट. ABCD इथं D झालं, ह्याला नाव दे E. टोटल कॉस्ट म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च होता 2,15,000 रुपये. एवढा आपल्याला वस्तू तयार करण्यासाठी खर्च आलेला आहे. आणि क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ते सेल्स किती आहेत बघा. सेल्स दिलेला आहे. सेल्स आहे 2,50,000. सेल्स आहे 2,50,000. म्हणजे तुम्ही विकायचा आहे गुड्स कितीला विकला? 2,50,000ला. सेल्स इथं प्रॉफिट असतो. प्रॉफिट ऍड होतो याच्यामध्ये आणि सेल्स असतात खाली. ऍड नाही लिहिलं तरी चालेल, त्याच्या खाली सेल्स. इथे एक लाईन ओढायची आहे. प्रॉफिट आपल्याला इथं ऍड करायचं आहे. सेल्स दिले 2,50,000. 2,50,000. मग प्रॉफिट कसा काढायचा? 2,50,000 मायनस 2,15,000. 2,15,000 मग किती येतोय बघा. प्रॉफिट येतोय तुम्हाला. मायनस करा 2,50,000 मधून 2,15,000 मायनस केले की 35,000 येतात. तर 35,000 हा आहे प्रॉफिट. आपली कॉस्ट शीट इथं संपलेली आहे. सेल्स दिलेले असतात, आपल्याला प्रॉफिट शोधायचं असतं. प्रॉफिट कसं शोधायचं आहे तर जी कॉस्ट टोटल कॉस्ट आहे त्याच्यातून सेल्सच्या अमाऊंट मधून टोटल कॉस्ट मायनस करायची, म्हणजे मग आपल्याला प्रॉफिट मिळतो. माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.